यावर्षी आणखी एका हायलाइट रीलची गरज नाही. मला स्वतःवर अभिमान आहे असा बनावट क्षणही नको. यावर्षी गरज आहे सत्याची. असं सत्य जिथे आपण मान्य करतो काय टाळलं गेलं, काय काम झालंच नाही आणि कुठे आपले प्रयत्न अपुरे पडले. हो, काही दिवस वाईट गेले, काही योजना अपयशी ठरल्या, काही आश्वासने मोडली गेली आणि हेच खरं जीवन आहे. पण सर्व काही ठीक असल्याचं भासवणं हे काही योग्य नाही. प्रामाणिकपणा म्हणजे राहून गेलेल्या सवयी स्वीकारणं, कमी पडलेली शिस्त ओळखणं आणि आपल्या निवडीची पूर्ण जबाबदारी घेणं. स्वतःचा द्वेष नाही, सबबी नाहीत, फक्त स्पष्टता. नवीन वर्ष फक्त कॅलेंडर बदलत नाही तर आयुष्याला नवीन दिशा देण्याची ही वेळ असते. मागील वर्षात काही स्वप्न अपूर्ण राहिली, काही प्रयत्न अर्धवट थांबले, काही वेळा आपण स्वतःवरच शंका घेतली. पण आज तो दिवस आहे जिथे आपण ठरवू शकतो आता थांबायचं नाही. हे नवीन वर्ष आपल्याला विचारत आहे, तुला खरंच काय साध्य करायचं आहे? मोठं यश, स्वतःसाठी वेळ, आरोग्य, आर्थिक स्वातंत्र्य की स्वतःची एक वेगळी ओळख? जे काही असेल आज मनापासून ठरवा, कारण स्वप्न पूर्ण होण्यासाठी जादू लागत नाही तर निश्चय लागतो. दररोज थोडं पुढे जाणं, दररोज स्वतःपेक्षा थोडं चांगलं बनणं आणि हार मानायची वेळ आलीच तेव्हा स्वतःला सांगणं, मी अजून संपलेलो नाही. लक्षात ठेवा, यश एका रात्रीत मिळत नाही, पण प्रत्येक दिवसाची प्रामाणिक मेहनत एक दिवस चमत्कार घडवते. यावर्षी स्वतःला एकच वचन द्या, मी प्रयत्न सोडणार नाही, मी स्वतःशी खोटं बोलणार नाही, मी माझ्या स्वप्नांशी प्रामाणिक राहीन आणि मी जे ठरवलंय ते पूर्ण करण्यासाठी झटेन. हे नवीन वर्ष फक्त शुभेच्छांचं न राहता तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट बनव. चला तर मग नवीन वर्षाला नव्या निश्चयानं, निखळ प्रामाणिकपणाने आणि ठाम इच्छाशक्तीने सामोरं जाऊया. यावर्षी काहीतरी साध्य करायचंच आहे आणि ते साध्य करूनच दाखवायचं आहे. तुम्हा सगळ्यांना नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.